सर सरकारने आता दहशतवादी हल्ला केला त्याचा बदला घेतलेला आहे, स्ट्राईक केलेला आहे, काय म्हणा? चांगली गोष्ट ती घ्यायलाच पाहिजे. पुण्यात आमच्या हल्ला झालेला आहे तर ते घ्यायलाच पाहिजे आणि ते सरकार घेणार त्याची खात्री आहे. काय घडलं होतं तुमच्या बद्दल तुम्ही गेला होता? आम्ही जस्ट वरती गेलो होतो काश्मीर रॅलीमध्ये. ठीक आहे ना, जस्ट मी एंट्री केली 5 मिनिट पण झाली नसते ते पाठीमागे असा आवाज यायला लागला फायरिंगचा आम्ही दुसरं काय असा आवाज असेल आम्ही आणखी थोडं 3-4 पावलं आणखी पुढे गेलो तर बघतो तर परत असे कंटिन्युअस फायरिंगचे आवाज यायला लागले. आवाज लागला तर मेसेज नाही आणि आम्ही दोघे बस मागे बघितलं तर ते एकदा पब्लिक अशी जेवपड अशी पळत सुटली ती त्याची आम्ही पण त्याच्यात म्हणजे आम्ही धावत सुटलो. फायरिंग कंटिन्यू चालू. आम्ही बेफाम धावत सुटलो. ती पब्लिक तिथे मॉल सगळे एका ठिकाणी जमली होती. आम्ही जाऊन तिथे आम्ही बसलो तिथे अतिरेकी तिथे आलो जवळ काही मिनिटातच. हिंदू कोण कोण आहे इधर राजे सर्व तिथे सर्व घाबरलेले होते. सर्व हात जोडत होते, काही बोलत नव्हते. आमच्या समोरच तिघा चौघांना पर डिझेल त्यांनी शूट केलं. त्याच्या आम्ही आणखी घाबरलो. तिथे परत म्हणाला की हिंदू कोण कोण आहे हे राजे कोण काय हे करत नाही. पण जेव्हा त्यांनी ते एकदम फायरिंगची जी सुरू केली मध्ये दुसरीकडे सुदैवाने सगळी कृपेने एक गोळी माझ्या मानेला लागली एकदम एकदम पुरं माझं डोकं असं टर्न असं हे झालं आणि क्षणात मी आपलं बेशुद्ध झालो. काही आता त्याचं काय घडलं ते मला माहिती नाही. बेशुद्ध झालो. काही तासानंतर मला ती शुद्ध आली बघतो तर मिसेस इथे नव्हती. मी आणखी घाबरलो, टेन्शनमध्ये आलो. काय झालं काय आहे तिथे बघितलं सगळे बॉडी सगळे पडलेले होते या साईडला. परत याच्यात हे केलं इथे असं या साईडला बघितलं तर पूर्णपणे बॉडी पूर्ण सर्व पडलेले होते बॉडी. हा सगळा खराब तुम्ही अनुभव नंतर तुमची मग काय इच्छा होती किंवा हे सगळं नंतर काय झालं त्या सरकारने कसा बदला घेतला? याचा तर बदला घ्यायलाच पाहिजे. त्यावेळी आज आम्ही त्याच्या मनस्थितीत नव्हतो. घोडेवाला आला त्यांनी मला आपलं पाणी दिलं तिथे आणि त्याने म्हणतात त्यांनी बाहेर घेतलं, गेटच्या बाहेर नेलं. त्याने आपल्या पाठीवर बसून तिथे गेलं. एक समर्थ कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटाच फक्त या गोळी लागून फक्त मी वाचवले. सद्गुरू कृपा म्हणून वाचवलेले. मग तुम्हाला तुमच्या काय भावना म्हणजे सरकारने जो अटॅक केला पाकिस्तानने स्ट्राईक केलं? नाही, चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सरकार तर घेणारच आहेत. ज्यांनी जिथे हॉस्पिटल ऍडमिट होतो ते त्यांचं जे चाललं होतं ते मी घेतलं तर ते घेणारच आहे. या ऑपरेशनला सिंदूर हे नाव दिलंय त्यांनी. म्हणजे हल्ल्यामध्ये कित्येक जणांचं सिंदूर पुसलं गेलं आहे. होय. कारण त्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं. जे सर्व ते जेंट्सला त्यांनी मारलं त्यांनी. ऑपरेशन सिंदूर नाव दिले काय म्हणाले? बरोबर आहे हे नाव बदला घेतला? हो, बरोबर आहे. पण त्याने बऱ्याच जणांचे त्यांचे सौभाग्य फिरवून घेतलेले. काय म्हणा अजून सरकारने काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने पुढचं ऍक्शन घ्यायला पाहिजे? मग सरकार घेईल आता, त्यात काही वादच नाहीये.